श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे संकष्टी चतुर्थी. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता आहे असे म्हटले जाते. म्हणूनच आपण तिला सुखकर्ता आणि दुःखहर्ता देखील म्हणतो. बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून संकष्टीला उपास व उपासना देखील करतो. याच उपासनेचा एक भाग म्हणून इच्छापूर्तीसाठी ज्योतिषशास्त्राने अनेक उपाय सांगितले आहेत. संकष्टी तिथीला हे उपाय जरूर करावे. त्यामुळे कार्यसिद्धी अर्थातच इच्छापूर्ती होते असे म्हटले जाते. ते उपाय कोणते ते पाहू. संकष्टीच्या दिवशी उपास आपण करतोच. त्याच उपासनेची भर म्हणून सायंकाळी चंद्रोदयापूर्वी पुढील उपाय करावा. संकष्टीच्या तिथीला चंद्रदर्शन घेऊन मगच उपास सोडण्याची प्रथा आहे. त्यानुसार चंद्रदर्शनाच्या आधीचा काळ अर्थातच सायंकाळची वेळ, जेव्हा आपली बरीच कामं आटपलेली असतात किंवा बाहेरून आपण कामावरून आलेलो असतो, तेव्हा हा विधी करावा. बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने आंघोळ करावी. जर तुम्ही घरीच असाल तर स्वच्छ पाण्याने हातपाय धुवून घ्या. त्यामुळे दिवसभराचा शीण जातो आणि मन ताजेतवाने होऊन पूजेसाठी सज्ज होते. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि देवपूजा विधिवत करावी. बाप्पाची मूर्ती ताम्हणात घेऊन पाणी किंवा दूध पळीपळीने घालत गणरायाला अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक घालावा. जर तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही ते मोबाईलवरही लावू शकता. त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून देवघरात ठेवावी. गंध अक्षता लावाव्यात. जास्वंदीचे एखादे फूल वाहावे. दुर्वांची जुडी अर्पण करावी. गूळ, खोबरे किंवा मोदकाचा तसेच उपास सोडताना जे अन्न ग्रहण करणार आहोत त्या ताटाचा नैवेद्य दाखवावा. मनोभावे देवाची पूजा करावी. मनोमन आपले प्रश्न, समस्या, अडचणी देवाला सांगाव्यात आणि इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी. त्यासाठी मंगलमूर्ती विघ्नहरा, विघ्ननाशका कृपा करा हा मंत्र शांतपणे 108 वेळा म्हणावा. मोठी अडचण असेल किंवा मन शांत नसेल तर हा साधा उपाय मनोकामना पूर्ती होईपर्यंत रोज करावा. गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता असल्याने या उपायाची प्रचिती नक्की येईल. फक्त मनामध्ये शुद्ध भाव ठेवून 108 वेळा वरील मंत्र तुम्ही म्हटला तरी तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. याशिवाय अजून बरेच उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहेत. ते कोणते ते पाहू. व्यवसायासंबंधी समस्यांपासून जर मुक्ती हवी असेल तर गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे. त्याशिवाय गणेश चालिसाचा पाठ करावा. चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात. गणपतीला शेंदूर अर्पित करावे. गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने सन्मान, बल प्राप्ती होते. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी. या उपायाने देखील खूप फायदा होईल. तसेच बुधग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसापासून अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे. याशिवाय गरजू लोकांना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते. श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावे. तसेच पक्ष्यांनाही हिरव्या मूग डाळीचे धान्य खाऊ घालावे. जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल, ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपतीसमोर ठेवावा. ओम विघ्नेश्वराय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र 11 वेळा जप करावा. नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल. कुटुंबातील आनंद, सुखसमृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि सुखसमृद्धीत वृद्धी होईल. याशिवाय भीमसेनी कापूर घेऊन तो 5 मिनिट तुपामध्ये भिजवावा.
आणि सकाळी आणि संध्याकाळी त्याचा धूर करून घराच्या चारही बाजूला फिरवा, ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली दिसेल. हा उपाय दररोज करावा, ज्यामुळे घरामध्ये सुखशांती निर्माण होण्यास मदत होईल. याशिवाय घरातील बरेच कटकटी, भांडणे कमी झालेली तुम्हाला दिसून येतील. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तसेच जर तुम्हाला भरपूर कष्ट करूनही यश मिळत नसेल, बरीच कामे अडकलेली आहेत जी पुढे जात नाही, पैशाच्या समस्या असतील, तर 2 भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा सलग 21 दिवस घरामध्ये जाळा आणि त्याचा धूर घरामध्ये फिरवा. तुम्हाला तुमचे बरेच कामं झालेली किंवा फरक पडलेला दिसून येईल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. जय श्री स्वामी समर्थ.